हे तर सत्य आहे. ज्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी बोलणं योग्य होणार नाही, परंतु निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यात कोणी असो त्याला कायद्याच्या कसरत घेतलं पाहिजे. मात्र आता जे रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले त्या संदर्भात अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारात आणि त्यांच्या गैरकृत्यात माझा दुराडवी संबंध नाही, निपक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा. हा विषय आर्थिक व्यवहाराचा नाही. आर्थिक व्यवहार या गोष्टी सर्रास होतात, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी वागणूक दिलेली हा इथला महत्वाचा विषय आहे. मला वाटतं ही एक प्रकारे बुवाबाजीच्या नावावर महिलांची फसवणूक आहे. आणि अशी व्यक्ती च्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा या सातत्यानं वेगवेगळ्या, ठीक आहे, त्यांचे काही कार्यक्रम धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये राहिलेले आहात. आणि एवढं सोबत असल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं हा कांगावा आहे. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्याला सपोर्ट केल्याचं उदाहरणं एका पत्रकाराला स्वतः त्यांनी धमकी दिली, याचा अर्थ काय? ते त्यांच्या दुष्कृत्यात सहभागी.